नमस्कार मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग्स. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका टँक बॅग बद्दल बोलणार आहोत, जे की आहे वायटेरिया ब्रँडची टँक बॅग. सो अशी ही टँक बॅग आहे वायटेरियाची. सो या बॅग बद्दल आपण आज बोलणार आहोत. फीचर, स्पेसिफिकेशन, कॅपॅसिटी, प्राइस, सर्व ऑल डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मिळून जाईल. सो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्र मैत्रिणी सोबत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. ही आहे वायटेरिया ब्रँडची फ्लाय मॉडेल युनिव्हर्सल टँक बॅग. म्हणजे तुमची मेटल बॉडी असून दे किंवा फायबर बॉडी असून दे, हे तुम्ही दोघांवर यूज करू शकता, इन्स्टॉल करू शकता. फ्रंट लुक असा आहे. तुम्हाला एक 360 व्ह्यू देतो मी तुम्हाला. हा जो आहे फ्रंट. देन ह्याचा साइड लुक असा आहे. इथे तुम्हाला एक पॉकेट मिळेल. देन ते तुम्हाला एक हँडल मिळेल कॅरी करण्यासाठी. अगेन साइड व्ह्यू. दुसरी बाजू एक पॉकेट आहे आणि इथे तुम्हाला एक ग्लोव्स वगैरे स्टक करण्यासाठी. आणि हे बॅक साइड हा पोर्शन. ह्याच्याबद्दल आपण नंतर डिटेल्स मध्ये बोलूया. सो हा जो आहे फ्रंट लुक आहे. इथे तुम्हाला वायटेरिया ब्रँडची बॅजिंग मिळेल. देन हा जो कंपार्टमेंट आहे तो मोबाईल ठेवण्यासाठी आहे, कारण इथे तुम्ही मोबाईल ठेवून इझिली ऑपरेट करू शकता. मॅप वगैरे इथे लावून तुम्ही इझिली यूज करू शकता. तुम्हाला दुसऱ्या मोबाईल होल्डरची गरज नाहीये. इथे तुम्हाला स्कॅन करून रजिस्टर करून तुमचं वॉरंटी तुम्हाला ईमेलवर मिळून जाईल. देन साइड लुक असं आहे. इथे तुम्हाला एक पॉकेट मिळेल. या पॉकेटमध्ये तुम्ही तुमचं वॉलेट वगैरे ठेवू शकता. इझिली वॉलेट राहील आणि तुमचे काही डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही ठेवू शकता. दोन्ही साईडला एक एक पॉकेट दिलंय त्यांनी. देन आपण येऊया हँडल. इथे हँडल दिलंय कॅरी करण्यासाठी, प्लस इथे एक रिफ्लेक्टर दिलंय, इथे तुम्ही बघू शकता. आणि इथे फ्लाय लिहिलंय, तिथे एक रिफ्लेक्टर आहे दोन्ही साईडला, त्या साईडला पण आणि या साईडला पण. सो असं काही लुक आहे. इथे पण सेम आहे, सेम पॉकेट आहे. इथे पण तुम्ही काही तुम्हाला जे छोट्या छोट्या वस्तू तुम्ही इथे ठेवू शकता. इथे पण रिफ्लेक्टर दिलाय. देन इथे तुम्ही ग्लोव्स वगैरे स्टक करू शकता. इथे अडकून तुम्ही ह्याला टाईट करू शकता असं. सो हा एक मेन पार्ट आहे. आता ही बॅग आपण ओपन करूया. आणि इथे पण वायकेके ब्रँडचे जीप यूज केलेत. सो आतमध्ये स्ट्रॅप्स आहेत आणि एक रेन कव्हर आहे. सो आपण हे साईडला ठेवूया. आणि त्याची कॅपॅसिटी आहे 18 लिटर. प्लस तुम्ही एक्सपांड पण करू शकता या बॅगेला. आणि हा असाच पूर्ण स्पेस आहे आतमधला. सो या बॅगेमध्ये एक हार्ड प्लॅस्टिकचं हे केलंय, हार्ड प्लॅस्टिक यूज केलंय साईडला. सो त्याचं कारण म्हणजे ह्याचा जो शेप आहे तो सेम राहणार. जर ह्याच्यामध्ये सामान नसेल किंवा असेल तरी पण ही बॅग सेम राहणार, फोल्ड वगैरे होणार नाही. त्यामुळे त्यांनी प्लॅस्टिक यूज केलंय इथे, हार्ड प्लॅस्टिक. देन इथे तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट्स वगैरे ठेवू शकता इथे. प्लस तुम्हाला की साठी एक जागा दिली की तुम्ही इथे हँग करू शकता. ह्यामध्ये सेफ राहील आणि हे बंद होईल. देन ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती आता 18 लिटर आहे. देन तुम्ही एक्सपांड पण करू शकता या बॅगेला. इथे एक झीप दिलंय, ते बघू शकता. ही झीप आहे ती आपल्याला ओपन करायची. ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बॅगेला एक्सपांड करू शकता अशा प्रकारे. सर्व बाजूने ही एक्सपांड होईल. मग ह्याची आता कॅपॅसिटी, सो आता ह्याची टोटल कॅपॅसिटी राहील 22 लिटर्स. म्हणजे आधी होती 18 लिटर आणि एक्सपांड केल्यावर
22 लिटर्स होणार. सो हा पूर्ण स्पेस तुम्हाला अजून मिळतो एक्सपांड केल्यावर. सो हा आहे बॅक पोर्शन. इथे त्यांनी एक वेगळाच मटेरियल यूज केला आहे, ज्यामुळे तुमच्या बाईकवर स्क्रॅचेस वगैरे काही येणार नाही आहे. एकदम नॉन स्लिपरी जो मटेरियल असतो ना, तो त्यांनी यूज केला इथे. ही टँक बॅग जेव्हा तुमच्या टँकवर असेल तेव्हा ती स्लिप होणार नाहीये आणि तुमच्या बाईकला कोणतेही स्क्रॅचेस येणार नाही, असा हा मटेरियल आहे. एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. सो इथे तुम्हाला बकल्स दिलेत चारी साईडला, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. सो इथे मी जेव्हा माउंट करेन बाईकवर तेव्हा तुम्हाला दाखवेन हे याचा यूज कसा करतात. देन राईड झाल्यानंतर तुम्ही ही सॅक बॅग कशी यूज करतो तसं तुम्ही ही यूज करू शकता राईड झाल्यानंतर. सो असं तुम्ही हे बॅक साईडला लावून कॅरी करू शकता, नाहीतर एक हँडल दिलंय इथे, त्याने पण यूज करू शकता, त्याने पण तुम्ही कॅरी करू शकता ही बॅग. आता आपण जे रेन कव्हर आहे ते घालूया टँक बॅगला, जेणेकरून जेव्हा तुम्ही रेनी सीझन मध्ये राईड कराल तेव्हा तुमची जी बॅग आहे, टँक बॅग आहे, ती पूर्णपणे वॉटरप्रूफ राहील. सो अशा प्रकारे हे रेन कव्हर आहे आणि रेन कव्हरचा जो फ्रंट पोर्शन आहे तो पूर्णपणे ट्रान्सपरंट एरिया आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे. इथे तुम्ही मोबाईल वगैरे ठेवून ऑपरेट करू शकता, इझिली ऑपरेट करू शकता. दोन्ही साईडला वायटेरियाची बॅजिंग आहे, जे तुम्ही रिफ्लेक्टर म्हणून यूज होईल जेव्हा पण तुम्ही नाईट राईड कराल तेव्हा. सो अशा प्रकारे ही बॅग आहे, पूर्णपणे वॉटरप्रूफ झाली आहे बॅग. सो पूर्ण ट्रान्सपरंट एरिया असल्यामुळे तुम्हाला मोबाईल यूज करताना काही प्रॉब्लेम येणार नाहीये. सो ही पूर्णपणे बॅग आहे ती वॉटरप्रूफ झाली. आता आपण हे बाईकवर माउंट करूया. माउंट केल्यावर अशी बाईक दिसणार आहे आपली, आणि आता मी सध्या त्यावर ठेवलंय फक्त. पूर्ण एक बाईकचा लुक देतो तुम्हाला. अशी आपली बाईक दिसेल टँक बॅग माउंट केल्यावर. सो आपण आता स्ट्रॅपच्या साह्याने माउंट करूया. आणि हे असे स्ट्रॅप्स आहेत. हा जो स्ट्रॅप आहे तो फ्रंटला यूज होणार आणि हे जे दोन स्ट्रॅप्स आहेत ते रिअरच्या फुटरेसला लागतील. ते मी तुम्हाला दाखवतो कसं माउंट करायचं ते. सो फ्रंटवाले जे स्ट्रॅप्स आहेत ते अशा प्रकारे लागतील. ओके, इथे एक मध्ये स्ट्रॅप दिला आहे कारण जो हँडल बारला अडकून राहील, आणि इथे दोन बकल्स आहेत. ओके, ते मी कुठे स्टक केले आहेत ते तुम्हाला दाखवतो, मी कुठे अडकवले आहेत ते. इथे जो हँडल बार दिसतं तुम्हाला, सो लेफ्ट साईडमधून मी या साईडला घेतलं आहे. आता तुम्ही बघू शकता साईडने राईट हँड साईडला घेतलं आहे. सो हे तुम्ही स्टक करताना म्हणजे अडकवताना, स्ट्रॅप अडकवताना फक्त एवढीच काळजी घ्यायची की जेणेकरून कोणतीही वायर जी त्या स्ट्रॅपमध्ये अडकली नाही पाहिजे. फक्त तुम्हाला हँडल बारला तेच अडकून ठेवायचं आहे. पण आता हे जे स्ट्रॅप्स आहेत, बकल्स आहेत, ते लावून घेऊया. सो मी ते स्ट्रॅप्स, ओके, हे स्ट्रॅप्स तुमचे आहेत ना ते बॅगेशी कनेक्ट झालेत, तुम्ही बघू शकता. देन तुम्ही याला ॲडजस्ट पण करू शकता. इथे जे स्ट्रॅप दिलेत त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जर तुम्ही मोटोव्लॉग करत असाल तर तुमचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर वगैरे सगळं कॅप्चर झालं पाहिजे. त्यासाठी ही बॅग आहे ती मी थोडीफार मागच्या साईडला माउंट करणार आहे. म्हणजे अशी न करता थोडीफार मागे माउंट करणार आहे, जेणेकरून माझ्या कॅमेरामध्ये बाईक, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर वगैरे, हँडल बार वगैरे सर्व दिसलं पाहिजे. सो त्यामुळे तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता टँक बॅगला. सो हा जो रिअलवाला स्ट्रॅप्स आहे तो इथे मी रायडरच्या फुटरेसवर अडकवणार आहे अशा प्रकारे. ओके, इथे अडकवल्यानंतर मग इथे या बकलमध्ये टाईट करून घ्यायचं आहे. हे तुमच्या ॲडजस्टप्रमाणे सो असा काही लूक येईल आणि हे रायडरच्या फुटरेसवर अडकून इथे बकल्समध्ये ॲड करायचं आहे. सो असा लूक येईल आणि ह्या रायडरच्या फुटरेसला राहील. रायडर इझिली राईड करू शकतो, काही इश्यू नाही येणार पाय ठेवताना वगैरे.
सो सेम प्रोसिजर आपण लेफ्ट हँड साईडला करणार आहोत. सेम प्रोसिजर आपण लेफ्ट हँड साईडला केले. बकल्स प्लस जो लेफ्ट हँड साईडचा रायडरचा फुटरेस असतो त्यामध्ये स्टक केलं आहे स्ट्रॅप. आणि फ्रंटला तुम्ही बघितलं असेल असे स्ट्रॅप्स लागणार. आणि इथे की लावण्यासाठी तुम्हाला जागा. ओके, देन असा लुक येतं आहे. फायनल लुक असा येतं आहे टँक बॅगचा बाईकवर माउंट केल्यावर. आणि ही जी टँक बॅग आहे ती तुम्ही टेल बॅग म्हणून पण यूज करू शकता. ते मी तुम्हाला माउंट करून दाखवतो. ही जी टँक बॅग आहे तुम्ही ॲज अ टेल बॅग म्हणून पण यूज करू शकता. जसं मी माउंट केलं आहे. जे तुमचे बॅक साईडचे स्ट्रॅप्स असतील ते रायडरच्या फुटरेस्टवर येतील असे. आणि जे फ्रंटवाले आहेत ते तुमच्या जी टेल लाईट असते ना तिथून अडकवायचे आहेत, तिकडे स्टक करायचे आहेत. देन जो बक्कल दिला आहे त्याला तुम्ही अटॅच करणार अशा प्रकारे दोन्ही साईडने. आणि ते दोन्ही बकल्सला स्टक करायचं. जरी तुमच्या टॉप रॅक नसेल तरी तुम्ही इझिली इन्स्टॉल करू शकता. टॉप रॅकचा काही इश्यू नाही आहे. इझिली तुम्हाला माउंट होऊन जाईल ॲज अ टेल बॅग म्हणून. ओके, सो देन हे माउंट केल्यावर ही बॅग आहे ती हलणार नाही आहे. राईड करताना काहीच इश्यू येणार नाही आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता बॅक साईड कसा व्ह्यू येतोय तो. सेम स्ट्रॅप या साईडला पण लेफ्ट हँड साईडला सेम जसे तुम्ही टँकवर माउंट करता तसं तुम्हाला ॲज अ टेल बॅग म्हणून माउंट करायची आहे. सो ही बॅग तुम्ही सॅक बॅग म्हणून पण यूज करू शकता. जेव्हा पण तुम्ही राईड करून जेव्हा कुठे फिरायला जाल तेव्हा तुम्ही कॅरी करण्यासाठी तुम्ही अशी बॅग ॲज अ सॅक बॅग म्हणून कॅरी करू शकता. नाहीतर एक हँडल पण दिलं आहे तर तुम्ही हातात पण कॅरी करू शकता या बॅगेला. आणि ही वायटेरेची टँक बॅग आहे. ह्याची जी प्राईस आहे ती आहे 2899. आणि हे तुम्ही कोणत्याही बाईकवर यूज करू शकता, माउंट करू शकता. टँक बॅग मेटलचं असलं आणि फायबरचं असलं तरी पण तुम्ही ही बॅग त्यावर माउंट करू शकता. युनिव्हर्सल टँक बॅग आहे. सो या बॅगेबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सो या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन प्रेस करा. तुम्ही बेल आयकॉन प्रेस करत नसाल तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. सो सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे. सो तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट.